हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? अक्षय तृतीया स्पेशल आज बासुंदी आणि पुरी करूया। त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध उकळायला ठेवूया। ते उकळी आल्यानंतर 5 मिनिटं शिजू द्या त्याला। इकडे एका साईडला पातेल्यामध्ये 1 वाटी साखर मेल्ट व्हायला ओतूया त्याच्यामध्ये बारीक गॅसवरती। ते साखरेचं मिश्रण ढवळत राहा। हलका रंग येईपर्यंत मेल्ट करा आणि लगेचच गॅस बंद करा। त्यानंतर हे मिश्रण दुधामध्ये ओतून घ्या। चांगलं ढवळत राहा आणि पूर्ण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या। त्यानंतर बघा, तुम्ही बघू शकता किती छान कलर आणि हे दिसायला ते बासुंदीचा कलर टेक्स्चर। इकडे मी बारीक चिरलेले काजूचे तुकडे आणि बदामचे तुकडे आहेत ते यात घालते। ते घालून मिक्स करून यामध्ये येते 1 चमचा वेलची पावडर। हे सगळं मिश्रण मिक्स करा छान आणि 5 मिनिटं फक्त शिजू द्या। त्यानंतर हे गार व्हायला ठेवून द्या। त्याला एक थिकनेस छान येते। गार झाल्यानंतर अजून थोडी जाड होते बासुंदी। इकडे एक साईडला बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्या। त्यानंतर हे आपण पुरीचं पीठ मळण्यासाठी पीठ घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1/2 वाटी रवा भिजत ठेवली होते 5 मिनिटापूर्वी, तो मी यामध्ये घालते आहे। रव्यामुळे पुरीला छान क्रंचीपणा येते, खुसखुशीत असा। त्यानंतर यामध्ये येते तेल, 2 चमचे तेल घाला, थोडंसं मीठ घाला आणि हे चांगलेच सगळं मिक्स करून घ्या। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान पीठ मळून घ्या पुरीचं। जास्त पातळ करायचं नाही, थोडं घट्टसर पीठ मळून घ्या। आपण जसं चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्या। आणि हे मळलेलं पीठ आहे ते 15-20 मिनिटासाठी झाकून ठेवा। छान पीठ मळलेलं आहे। आता अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा। आता आपण पुरी लाटायला घेऊया। छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या। त्याच्या जास्त पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडसरच लाटून घ्या। त्यानंतर इकडे एक साईडला तेल गरम करत ठेवूया। तेल आपलं कडलेलं आहे, त्यामध्ये पुरी सोडून घेऊया। छान, तुम्ही बघू शकता किती छान आपली पुरी फुगायले। या पुऱ्या चवीला तर खूपच छान लागतात। त्यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळं टेस्टी खूप लागतात। बघू शकता तुम्ही किती छान फुग्यासारखी पुरी फुगलेली आहे। अशाप्रमाणे बाकीच्या पण पुऱ्या आपण तळून घेऊया सगळ्या।
आणि या पुऱ्या खूप उशीर अशा फुगलेल्याच राहतात, म्हणजे याचा क्रिस्पीनेसपणा कमी होत नाही, खूप उशीर टिकलेला असते. या सगळ्या पुऱ्या आता झालेल्या आहेत तळून. आपल्या 10 मिनिटात बनणाऱ्या पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती झटपट होणाऱ्या पुऱ्या पण आपल्या रेडी झालेल्या आहेत. आणि इकडे बासुंदी पण आपली गार झालेली आहे. गार झाल्यामुळं त्याला छान थिकनेस पण आला आहे आणि छान आपली बासुंदी तयार झालेली आहे. ही आता बाउलमध्ये सर्व करूया. तुम्ही पण अशी बासुंदी आणि पुरी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.